दरम्यान पालकमंत्री पदावरून टीका करणाऱ्या 3 इडियट्सना आवरा असं आवाहन सूरज चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंना केलंय। काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आहेत। ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं टीका होते, भरत गोगावले यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सुनील तटकरेंना पाडण्यासाठी कशा पद्धतीनं षडयंत्र रचलं, मग ते महेंद्र दळवी आणि स्वतः ते की त्यांना विधानसभेला पाडण्यासाठी महेंद्र दळवींना पाडण्यासाठी त्यांना शेकापच्या जयंत पाटलांशी हात मिळवणी केली आणि माझ्या बाबतीत अशाच पद्धतीचा कट रचला। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येऊन 4-5 महिन्याचा जवळपास कालावधी झालेला आहे आणि हे कालावधी झाल्याच्या नंतर पालकमंत्र्याच्या नियुक्त्या झाल्या। त्यावेळेस भरत सेठला आणि त्या तिघांना जाणीव झाली की आता आपल्यावरती अन्याय झाला आणि तटकरे साहेबांनी आता आमच्या विरोधात काम केले। तुम्हाला जर निवडणुकीच्या काळात तटकरे फॅमिली तुमच्या विरोधात काम करत होतं तर त्याच वेळी तुम्ही आवाज उठवायला पाहिजे होता। खरं तर ही तुम्ही वेळ जी निवडली आहे ती जाणीवपूर्वक महायुतीमध्ये घटक पक्षाला बदनाम करण्यासाठीची वेळ निवडली आहे। माझी एकनाथरावजी शिंदे साहेबाला विनंती आहे, शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा, कारण ही लोक दोस्तीमध्ये कुस्ती करायला लागलेत, महायुतीमध्ये बिघाडी करायला लागलेत, त्यामुळे यांना वेळीच आवरा। यांचे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाकडे मांडावे, महायुतीमध्ये जी समन्वय समिती नेमण्यात आली त्यांच्याकडे मांडावे, असं सार्वजनिक बोलून कुठंतरी आघाडी म्हणजे महायुतीमध्ये बिघाडी करण्याचं काम हे 3 लोक करतायत। यांना माझी विनंती आहे की शिंदे साहेबाला विनंती आहे की वेळीच यांना आवर घाला। परंतु महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले हे तिघही ज्यावेळेस सुनील तटकरेंवर आरोप करतायत की कुठेतरी त्यांना आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला। महेंद्र थोरवे सातत्यानं बोलत असतात, दळवी जे सुनील तटकरेंकडे सातत्यानं भेटत असतात ते देखील म्हणतात की मला पाडण्याचं षडयंत्र रचलं आणि युवकच्या प्रदेशाध्यक्षांना बोलू नये या सगळ्या विषयासंदर्भात। मला वाटतंय ह्यांना जर पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं तर यांनी निवडणुकीच्या काळात निवडणूक झाल्यावर आवाज उठवायला पाहिजे होता। ज्या वेळेस पालकमंत्री पद भेटलं नाही त्यावेळेस तुम्ही आवाज उठवताय, म्हणजे तुमचा हेतू हा राजकीय हेतू आहे। जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे कुटुंबियाला बदनाम करण्याचा हा कट आहे त्यांचा। ह्याच्यामध्ये जर तुमच्यावरती अन्याय झाला तर तुम्ही वेळीच आवाज उठवायला पाहिजे होता, परंतु तसं न करता हे आता आवाज उठवतायत आणि बदनाम करतायत, कारण ह्यांना पालकमंत्री पद भेटलं नाही आणि मला ह्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव येते। कॅमेरामन सचिन शिंदे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।